करत नाही का, तो परमार्थ करतो. आणि परमार्थी जो मनुष्य असतो तो पण संसार करतो. म्हणजे परमार्थ करणाराही संसार करतो आणि संसार करणाराही परमार्थ करतो, पण तो मुक्त होत नाही. मुक्त व्हायला पाहिजे पण तो मुक्त होत नाही. त्याचं कारण काय सांगतो की तो संसार करतो म्हणून तो मुक्त होत नाही. मग संसार करतो म्हणून मुक्त नाही होत, मग संसार सोडायला पाहिजे का? आणि संसार सोडण्याचा विषय आहे का? तो तर प्रारब्धाने आपल्याला तो मिळालेला आहे, म्हणजे तो आपण सोडू शकत नाही. पण पण तो करायची काय गरज नाही, तो होणारच आहे. जसं एखाद्या ताटामध्ये आपण पंचपक्वानाचं ताट आहे, त्याच्यामध्ये आपण एका थोडी चटणी पण देतो. आता ते पंचपक्वानाचं ताट आहे, त्यामध्ये थोडी मिरची चटणी म्हणून आपण तोंडी लावायला देतो. मग निश्चित चटणी खात बसावं का? तर सगळे पक्वान्न खायला पाहिजेत ना. निस्ती चटणी खाल्ली तर काय होईल? तोंडाची आग होईल. पण पोट भरेल का? नाही भरणार. मग तसंच या संसाराचं आहे. संसार त्या चटणीप्रमाणे आपण केला पाहिजे. परमार्थ म्हणजे पक्वानासारखा परमार्थ आहे, तो आपला ग्रहण केला पाहिजे. पण आपण ते करत नाही. त्यामुळे माऊली सांगतात की ये भक्तीची ये वाटे लाग. मग तू काय कर? तू या भक्तीच्या वाटेला जा. आता भक्तीच्या वाटेला जाण्यासाठी अधिकारी असला पाहिजे. मग अधिकारी कोणता सांगितला आहे? की जो उत्तम अधिकारी आहे त्याला उपदेश करतात की संसारातून अंग झाडून बाहेर निघण्याकरता तू प्रयत्न कर. म्हणजे त्यासाठी बाहेर निघण्यासाठी पण तीव्र वैराग्य पाहिजे. आणि ते वैराग्य देवाने दिलेलं असलं पाहिजे. देवाने दिलेलं वैराग्यच फलद्रूप होत असतं. आता संसाराची आसक्ती असली आणि भक्ती असली तर परमार्थ होईल का? तर परमार्थ होणार नाही. संसाराची आसक्ती नसली पाहिजे, संसाराची विरक्ती असली पाहिजे. विरक्ती असल्यानंतर भक्ती श्रेष्ठ होऊन जाते. पण आसक्ती असल्यानंतर भक्तीचं हे समीकरण चालत नाही. और जो आसक्ती है वो जा भी तो सकती है, हे की नाही? मग संसारामध्ये आसक्ती असल्यानंतर भक्ती फलद्रूप होत नाही. गुरुजी सांगतात, परभणीकर गुरुजी सांगतात की विरक्तीने भक्ती शोभत असते, भक्तीने अव्यंग निजधाम प्राप्त होत असते. अशा रीतीने भक्ती करणारा संसार आसक्ती टाकलेला वैराग्यवान अधिकारी असावी लागतो. आणि असा अधिकार ओवीच्या प्रथम चरणामध्ये दाखवला आहे. तरी झडजोडूनी वैलानी. आता आपल्या संप्रदायामध्ये विरक्तीरहित भक्ती ही श्रेष्ठ सांगितली आहे. आसक्तीसहित भक्ती ही श्रेष्ठ सांगितलेली नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या चरणातून विरक्ती सांगितली आहे आणि द्वितीय चरणामध्ये ये भक्तीचे वाटे लाग असे म्हटले आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये निष्काम भक्ती मान्य आहे, सकाम भक्तीला मान्यता नाही. आता ध्रुव आणि उपमन्यू या दोघांनीही भक्ती केली, पण त्यांनी भगवत दर्शन त्यांना झालं तरी त्यांनी एकाने काय केलं? आढळपद मागून घेतलं आणि दुसऱ्याने एकाने क्षीरसागर घेतला. म्हणून त्यांची सकाम भक्ती ठरली. कर्मात सकाम भक्ती सकाम निष्कामता असते, भक्तीत सकाम निष्कामता असते, योगातही सकाम निष्कामता असते, ज्ञानातही सकाम निष्कामता असते. मग संसार मात्र निष्कामच नसतो. एखाद्याला आता समजा संसारामध्ये समजा एखाद्याला मूलबाल झालं नाही तर त्याचा संसार चालला असा अर्थ होत नाही. संसार झाला म्हणजे तो संसार म्हटलं की तो सकामच असतो, तो निष्काम नसतो. म्हणजे स्वर्गप्राप्तीसाठी कर्म केलं तरी ती कर्मातली सकामता आहे. वैकुंठ प्राप्तीसाठी आपण एखाद्याने उपासना केली तर ती
भक्तीतली सकामता आहे. रिद्धी सिद्धी प्राप्त होण्यासाठी योग केला तर योगातली पण ती सकामता आहे. आणि शब्द ज्ञानातच राहिला तर ज्ञानातली ती सकामता आहे. म्हणजे मनुष्याला संसारातून पार पडण्यासाठी कर्म, उपासना, योग, ज्ञान ही 4 साधने आहेत. पण त्यात जर का निष्कामता नसेल, फक्त सकामता असेल तर साध्य सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जो मोक्ष तो साध्य करता येणार नाही. यासाठी तुकाराम महाराज या गोष्टीचा कर्मातील सकामतेचा निषेध करतात आणि म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. नंतर उपासनेतील सकामतेचा पण निषेध करतात की नको वैकुंठीचा वास, आहे त्यास सुखानाश. उपासना झाली, कर्म झालं सकामतेमध्ये. मग योगातील पण सकामतेचा निषेध नाथ महाराज सांगतात की सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. ज्ञानातील सकामतेचा पण निषेध तुकाराम महाराज एका गाथेतील एका अभंगातून करतात की अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. मग आता मी 4 गोष्टी सांगितल्या होत्या, 4 साधने सांगितली संसारातून पार पडण्यासाठी. एक सांगितली होती कर्म, दुसरा उपासना, तिसरा योग आणि चौथा ज्ञान. आता कर्म केलं तर काय होईल? कर्म केलं तर, निष्काम कर्म केलं तर काय होईल? पापाची निवृत्ती होईल, मल निघून जाईल, म्हणजे अशुद्धता अंतकरणाची निघून जाईल. उपासना केली तर काय होईल? चित्ताची जी चंचलता आहे ती म्हणजे विक्षेप जाईल. चित्ताची जी चंचलता आहे ती निघून जाईल आणि स्थिरता येईल. योग केला तर काय होईल? चित्ताची एकाग्रता होते, व्यग्रता निघून जाते. आणि ज्ञान झालं तर काय होईल? आवरण. अशा रीतीने चित्तातले सगळे दोष निवृत्त झाले म्हणजे परमात्मा वस्तू प्राप्त होते. म्हणजे एखाद्याच्या पुढे समजा पत्रावळीवरती सगळे पदार्थ वाढले, पण त्याला जर का खायचीच इच्छा नसेल तर वाढलेले सगळे पदार्थ काय होतात? वाया जातात. तसे सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मा आहे, पण आत्मस्वरूपाला पाहण्याची जर का इच्छाच होत नसेल, मग प्रथम आत्मस्वरूपाकडे पाहण्याची इच्छा झाली पाहिजे. त्यालाच शास्त्राने शुभेच्छा असं नाव दिलेलं आहे. आता एखादा कीर्तनकार महाराजाला जशी शुभेच्छा आहे तसं अनेक लोकांना मुक्त करतो, पण तो स्वतः मुक्त होत नाही. मग अशुद्ध चित्ताने काय होतं? सकाम कर्म, उपासना आदी सर्व साधन करता येते, पण चित्त अशुद्ध असल्यामुळे मोक्ष प्राप्त होत नाही, जीवदशा नाहीशी होत नाही. निष्काम कर्म, उपासना, भक्ती, योग आदी साधनाने काय होतं? चित्तशुद्धी होते आणि ज्ञानाने जीवदशा नाहीशी होते. सकाम भक्तीने चित्तशुद्धी होत नाही, त्याकरता निष्काम कर्मच करावं लागतं, निष्काम भक्तीच करावी लागते. चित्तशुद्धीकरता निष्काम भक्ती करावी लागते. संप्रदायामध्ये निष्काम भक्ती करावी असं सांगितलं आहे. चित्तशुद्ध झालं म्हणजे काय होतं? चित्तशुद्ध झालं तर मी कधी मुक्त होईल अशी तळमळ वाटते, आणि अशा तळमळीतून परमार्थ केला म्हणजे त्याचा मोक्ष होतो. मोक्षाची उत्कट इच्छा होण्याला काय असतं? होण्याला संसारच कारणीभूत आहे. मग सकाम परमार्थ कारणीभूत नाही, म्हणून कर्माचा व योगाचा रस्ता मोडला असं म्हणतात. मोडोनी वाटा सूक्ष्म तुस्तर. कर्म मार्ग सूक्ष्म आहे आणि योग मार्ग कसा आहे तर दुस्तर आहे. हे दोन्ही रस्ते मोडले,
व भक्तीचे खंडन केले नाही, सकामतेचे खंडन केले आहे, भक्ती निष्काम केली म्हणजे काय होईल? म्हणजे मुमुक्षुता प्राप्त होईल. कोणत्याही देहातल्या जीवाला संसार करता येतो. परमार्थ करणारा फक्त हा एकच जीव आहे. पण नरदेहात आला म्हणजे परमार्थ करता येतो. संसार घोड्याला करता येतो, परमार्थ त्या घोड्यावर बसणाऱ्याला करता येतो, घोड्याला करता येत नाही. किंवा तो न करील पण करता येतो, तो करत नाही तो भाग वेगळा. परमार्थ करून मुक्त झाला तर संसार सुटत नाही, तर जीवनमुक्त पुरुषालाही कधी कधी संसार सुटत नाही. तर सामान्याची काय गोष्ट आहे? संसार हा सुटला पाहिजे. संसार सुटल्याशिवाय परमार्थ घडणारच नाही. मग त्यात विशेष काय, तर माणसाला भक्ती करता येते पण कृतार्थ होत नाही. कारण कृतार्थ होण्यासाठी निष्काम भक्ती करावी लागते. मग संसाराची आसक्ती सुटावी असं आपलं वारकरी संप्रदायाने सांगितलं आहे. मग नरदेहाला आलेला जीवाला संसार करता येतो, सकाम कर्म उपासना करता येतात, निष्काम कर्म उपासना करता येतात. मग निष्काम कर्म करणारा पाप करत नाही. अरे पाप करावे असे पण वाटत नाही. जसं माणसाला गवत खावंसं वाटत नाही. का खावंसं वाटत नाही? वारकरी एकादशीच्या दिवशी कांदे खात नाही. का खावंसं वाटत नाही? तसं पाप करावे का वाटू नये? करावे वाटले तरी ती इच्छा होत नाही. तेव्हा निष्काम कर्माची केले म्हणजे थोडक्यात पाप करावेसे वाटत नाही. निष्काम उपासना केली म्हणजे, भक्ती केली म्हणजे काय होते की शुभेच्छा निर्माण होते. माणसाला अनेक इच्छा आहेत पण ना शुभेच्छा नाही. शुभेच्छा म्हणजे अंतर्मुख होणं, याला शुभेच्छा म्हटलं आहे. मग शुभेच्छा म्हणजे कसा की देव कसा असेल, देव कुठे असेल, देव कसा असेल, अशी इच्छा व्हायला पाहिजे. अशी इच्छा झाली म्हणजे त्याला शुभेच्छा असं म्हणलेलं आहे. आणि देव जसा आहे तसा कळला की तो मुक्त होतो. म्हणून प्रथम शुभेच्छा व्हायला पाहिजे. शुभेच्छा झाल्यानंतर मग आपली अंतःकरणातून मग इच्छा होते की तो कसा असेल, त्याचं स्वरूप काय असेल, मग त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी काय काय करावं लागेल, अशी इच्छा प्राप्त होते. म्हणून शुभेच्छा आधी व्हायला पाहिजे. मग या शुभेच्छेचे पर्यवसन कशामध्ये होते? सत्वगुणामध्ये होते. मग शुभेच्छा ज्याला निर्माण झाली की त्याच्या घरी देव स्वतःच गुरु पाठवून देतो किंवा देवच सद्गुरू होऊन पुढे उभा राहतो आणि त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतो. आणि उपदेश करून अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान करून देतो. ज्ञानाने अज्ञानातील आवरण जे असतं ते निवृत्त होतं व त्यामुळे आवरणातील जे संचित कर्म असतं ते नष्ट होतं. क्रियामान कर्माचा लेप लागत नाही, पण प्रारब्ध प्रतिबंधामुळे बाधित विक्षेप राहतो. म्हणूनच त्यांना जीवनमुक्त असे म्हणतात. आता त्या जीवनमुक्ताच्या विक्षेपात वैराग्य नसेल तर त्याचं फळ त्यांना प्राप्त होत नाही. आणि विषयाशक्ती असेल तर फजिती ही होतच असते. विषयाशक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. विषयाशक्ती असेल तर कितीही परमार्थ केला तरी त्याचं फळ प्राप्त होत नाही. आणि हा खरा प्रतिबंध आहे. श्लोक आहे, वर्तमान प्रतिबंधो विषयाशक्ती लक्षणा बुद्धिमांद कुतर्कस्य विपर्यय दुराग्रह. विषयाशक्ती असेल तर
त्याला त्याची फजितीच होणार, परमार्थ साध्य करता येत नाही. मग ब्रह्मात्मैक्य ज्ञान श्री वाचून होत नाही, म्हणून श्रीगुरूंची भेट शुभेच्छा निर्माण झाल्याशिवाय होत नाही. एकदा शुभेच्छा निर्माण झाली की गुरु भेटल्याशिवाय राहत नाही. आणि शुभेच्छा निष्काम भक्ती केल्याशिवाय होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ये भक्तीची ये वाटेला. निष्काम भक्ती केल्याशिवाय आपल्याला ती भक्ती सफल किंवा फलद्रूप होत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ये भक्तीची ये वाटेला. आता भक्तीच्या मार्गाचा स्वीकार केला तर त्याचं फळ जे प्रयोजन आहे ते तुला प्राप्त होईल. आता कोणतंही आपण कर्म सांगितलं किंवा कोणतंही गोष्ट आपण सांगितली तर कोणी लगेच तयार होत नाही. त्याच्या मागे आधी सांगतात की मी हे कर्म करेल, हे कार्य करेल, तुम्ही म्हणता म्हणून करेल, पण त्याच्या मागे त्याचं प्रयोजन काय, त्याचं फळ काय. अनुदिश्यम प्रयोजनम अनुदिश्यन मंदोपी प्रवर्तते. म्हणजे कोणालाही प्रयोजन फळ सांगितल्याशिवाय तो कोणत्याही मार्गाचा अवलंब करत नाही. मग त्या भक्तीचा मार्गाचा स्वीकार केला तर माऊली सांगतात काय होईल त्याचं प्रयोजन. शेवटच्या उत्तरार्धात सांगतात की जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. मग तू अशा तऱ्हेची भक्ती केलीस तर तू माझं जे अविनाश असे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्राप्त होशील. आणि त्या स्वरूपालाच भगवंत माऊली सांगतात की त्यालाच निजधाम असं म्हटलं आहे. 8व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात अर्जुना तेवी पावनिया जया ते पुनरावृत्ती नाही ते माझे परम साचो कार्य निजधाम. ज्या ठिकाणी तू गेला असता पुन्हा जन्माला येत नाही, पुनरावृत्ती नाही असे जे स्थान हे माझे खरे निजधाम आहे. आणि हे वर्म गुह्यवर्म मी तुला स्पष्ट करून आता सांगितलं आहे. ज्याप्रमाणे ज्या वस्तूच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आभास नाही अर्जुना ते माझे मुख्य स्थान म्हणजे माझे स्वरूप आहे. पुढती जे तेथे गेले ते न घेतीच मागवती पाऊले महोदधी का मिनले स्तोत्र जैसे. ज्याप्रमाणे मनुष्याला त्या स्थानाला गेल्यानंतर निजामाला गेल्यानंतर परत पुनरावृत्ती होत नाही असे माऊली सांगतात. त्यासाठी एक दृष्टांत सांगताना ते सांगतात की समुद्राला जसं सर्व नद्या मिळून एकत्र झाल्यानंतर नदीचं अस्तित्व जसं संपून जातं आणि ते समुद्ररूप होऊन जातं तसं माझ्या स्थानाला तुम्ही आलात की तिथे पुन्हा जन्म येण्याची गोष्टच राहत नाही किंवा ती संपून जाते. तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. अर्थात अविनाश परमात्म स्वरूपाला जो प्राप्त झाला तो परमात्म स्वरूपच होतो. म्हणजे त्याला परत पुनर्जन्म प्राप्त होत नाही. असं हे परम प्रयोजन ते प्राप्त होते. म्हणून असे प्रयोजन असं फळ प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल तर माणसाने संसारातून झडझडून वहिला निघावं लागेल. म्हणजे वेगळं निघावं लागेल.
भक्ती करावी लागेल आणि परमात्म स्वरूपात राहून राहायला लागेल. म्हणजे काय होईल की तो परमात्मा स्वरूप होऊन जाईल. पण माणसांचं काय, माणसाचं आपलं म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचंच उलटं चाललेलं आहे. आपण काय करतो, आपण परमार्थातून अंग बाहेर काढून घेतो आणि संसाराला लावतो आणि एअर कंडिशन बंगल्यात राहतो आणि जन्म मरणाच्या अनर्थात काय करतो, अडकतो. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशा सर्व अनर्थातून मुक्त होण्यासाठी संसारातून बाहेर निघायला लागेल आणि भक्तीच्या वाटे जावं लागेल. तेव्हाच हे परमप्रयोजन जे निजाम आहे ते प्राप्त होईल. अशा रीतीने ओळीचा मी अर्थ सांगितला. आता आज आपलं गुरुवर्यांचं 6वं पुण्यस्मरण आहे. खरोखर आपल्या सर्वांना अशी सद्बुद्धी प्राप्त झाली पाहिजे की गुरूंनी जसं परमात्मा स्वरूपाला जे प्राप्त झाले तसं आपल्यालाही प्राप्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्या स्थितीला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर प्रयत्न तर सगळेच आपण शिष्य करतो. विनायक महाराजांकडे आपण सगळेच ज्ञान घेण्यासाठी येतो, पण आपल्याला ते ज्ञान होत नाही. का होत नाही तर खरं मी पाहिलं तर ह्या ओवीच्या संदर्भातून माझ्या लक्षात आलं की खरोखर संसारामध्ये आपण एवढे आसक्त आहोत की मी आणि माझ्यामधून आपण बाहेर निघत नाही. आपण ह्या दोन गोष्टीतून बाहेर निघत नाही ना, त्यामुळे आपल्याला परमार्थ किंवा त्या समाधान प्राप्त होत नाही. मग ते समाधान प्राप्त होण्यासाठी आपल्याला म्हणजे मोक्षाला जाण्यासाठी सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान आपण सगळे घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्या स्थितीला संसारात असल्यामुळे किंवा संसाराची आसक्ती असल्यामुळे प्राप्त होत नाही. संसाराची आसक्ती एका ठिकाणी आपण म्हणतो की आसक्ती है, हिंदीमध्ये जसं बोलतो आसक्ती हो जासक्ती आहे. मग जशी संसाराची आसक्ती आली तशी ती गेली पाहिजे. ती गेल्यानंतर आपण काय होऊ, परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेऊ आणि सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा जो मोक्ष तो आपण प्राप्त करू शकतो. एवढे बोलून मी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. गुरुवर्य थोरात महाराज की जय. सब संतन की जय. जय श्रीराम. झोपले का काय? जय श्रीराम. आज या ठिकाणी